विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपने 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्याय, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केनीकरांसह 18 नावे समोर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती। खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत इच्छा व्यक्त। तर उद्धव ठाकरेच मवियाचा चेहरा, तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी। महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांचीच जीभ घसरली। मी आमदार नंतर, आधी शिवरायांचा मावळा, महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही। शिवीगाळ प्रकरणावर संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। तर कायदेशीर लढाई लढणार, प्रकाशक प्रशांत आंबीही आक्रमक। धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रकाशक प्रशांत आंबी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्याशी तक्रारी संदर्भात चर्चा। धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज। महाराजांविषयी चुकीचं बोलणारा ब्राह्मण असतो असं दाखवताय का? हिंदू महासभेच्या आनंद दवे यांचा आमदार संजय गायकवाडांना सवाल। गायकवाड यांनीच 4 वेळेस एकेरी नाव घेऊन उल्लेख केलाय। कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येतील आरोपी हा समीर गायकवाड आहे। समीर गायकवाड आणि आमदार संजय गायकवाडांचा काही संबंध आहे का याची चौकशी करा, स्मिता पानसरेंची मागणी। कोल्हापुरात संजय गायकवाडांच्या विरोधात आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज चौकात डाव्या आघाडीची निदर्शनं। आंदोलकांकडून आमदार संजय गायकवाडांच्या अटकेची मागणी। 2029 ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय। जय पवारांकडून स्पष्टीकरण। तर बारामतीत 2029 ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते, रोहित पवारांचं भाष्य। 2029 ला सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार नाहीत का, असा त्याचा अर्थ होतो। जय पवार यांच्या 2029 च्या निवडणुकीबाबतच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। जय आणि युगेंद्र पवार यांच्या 2029 बद्दलच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। अजितदादांचा अपघात झाला की घडवला, आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांचा सवाल। जनतेला वाटतंय की अजित पवारांचा अपघात घडवून आणला, राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया। अनुभव नसलेल्या नेतृत्वाला पक्ष चालवण्याचं गांभीर्य नसतं। अजित पवारांमध्ये पक्ष सक्षमपणे चालवण्याची ताकद होती, रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांची राष्ट्रवादी पक्षांवर प्रतिक्रिया। शरद पवारांच्या डिस्चार्ज नंतर आता सिल्वर ओकवर रेस्ट घेत आहेत। पवारांची प्रकृती उत्तम, सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला। 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार। नाशिक पाठोपाठ मुंबईच्या आग्रीपाडातही कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाण्यातील कसिनो बाबा मंजुनाथ शेट्टीला गोव्यातून अटक। पीडित महिलेच्या तक्रारीवरून ठाणे गुन्हे शाखेची कारवाई। अघोरी पूजा आणि काळी जादू करून पैसे उकळल्याचा आरोप। मंत्रालयात परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। बैठकीत 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी सक्ती केल्यासंदर्भात चर्चा। बैठकीला परिवहन आयुक्त नार्वेकर आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित। 1 मे पासून मुंबई ठाणे नवी मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती। राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा। तर मराठी रिक्षा चालक आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार। सरकारचा निर्णय योग्य, सरकारचं अभिनंदन। ज्यांना संपावर जायचं त्यांनी जावं, काहीही फरक पडणार नाही। मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आला तर तुम्हाला रस्त्यावर तुडवणार, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया।
गुणरत्न सदावर्तेंनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली आहे। मराठी सक्तीविरोधात सदावर्ते कायदेशीर भूमिका घेण्याची शक्यता। रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्याच्या निर्णयाला काही संघटनांचा विरोध। मीरा भाईंदरमध्ये आमदार मेहता मंत्री सरनाईक यांच्यातील वाद पेटला। अनधिकृत बांधकामांच्या आरोपांनंतर प्रताप सरनाईकांकडून स्वतः पत्र लिहून चौकशीची मागणी। कोणतेही बांधकाम बेकायदेशीर आढळल्यास आयुक्तांनी कारवाई करावी, सरनाईकांची मागणी। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यात 6 मे पर्यंत खराची न्यायालयीन कोठडीत रवानगी। 6व्या गुन्ह्यात एसआयटी खरातचा ताबा मागणार। समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचा राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। भोंदू अशोक खराचे समता पतसंस्थेची कनेक्शन समोर आल्यानंतर सभासदांकडून राजीनाम्याची मागणी। 2015 पासून काका कोयटे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष असल्याची माहिती। रियाज काझीच्या नागपुरातील कार्यालयातून लॅपटॉप, कम्प्युटरची हार्ड डिस्क जप्त। लॅपटॉप, हार्ड डिस्क फॉरेन्सिक टीमला तपासासाठी पाठवली। रियाज काझी विरोधात 5 पीडित तरुणींचे पोलिसांनी जबाब नोंदवलेत। सिंधुदुर्गातील टोल नाक्यावरून राणे आणि नाईक यांच्यात आरोप प्रत्यारोप। वैभव नाईक हे आंदोलनाची धमकी देऊन कंत्राटदारांकडून पैसे उकळतात। नितेश राणेंचा आरोप, तर निलेश राणेंनी कंत्राटदाराकडून वाढदिवसाच्या जाहिराती घेऊन हातविले टोल नाक्याचं आंदोलन गुंडाळलं होतं। वैभव नाईक यांचा प्रत्यारोप।